पडण्याच्या आतमध्ये आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। पहिला सामना पाहिलात, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मॅच आपल्या नावी केला तो प्रियांश अद्विका 11 अंपास रेडी आहेत। गेली कित्येक वर्ष राहील सर असतील ज्यांनी मंडणगडचं क्रिकेट थोडं जवळून पाहिलंय आणि पंचांच्या माध्यमातून सातत्याने कामगिरी करणार म्हणून आमच्या जोडीने आपण त्यांनाही पाहिलं। मॅच स्टार्ट, पहिला बॉल, ओ पहिला बॉल, पंच नो बॉल घोषित करतायत बिमर। पहिला बॉल जर पाहिला तर यस नो बॉल। तनिष मोगरे यांना पण पाहतायत, पंच आता दर्शवतायत फ्री हिट। मंडणगड प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा सुपर हिट। पुढील बॉल फ्री हिट ओव्हर द विकेट। ओ तुषारसाठी बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफला, तिथे प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, फिल्डिंग चांगली केल्यात, फ्री हिट वरती तितका फायदा नाही घेऊ शकले। सिंगल मिळते, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 2। थोड्याच वेळामध्ये डीबीएन लाईव्ह सध्या संपूर्ण स्पर्धा 2 कॅमेरा निश्चित या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण करतायत, परंतु तिसरा कॅमेराही ऑन होतोय आणि पहिल्यांदा मंडणगड प्रीमियर लीग मध्ये हा प्रयोग केला जाणार आहे की लेग बिफोर साठी देखील आता डीबीएन आपलं कार्य थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात करतायत आणि पहिल्यांदा मंडणगडच्या इतिहासामध्ये मला तरी वाटतं की लेग बिफोर साठी जर कुठली गोष्ट होत असेल तर ती डीबीएन लाईव्ह काहीच वेळामध्ये आपल्या समोर घेऊन येत आहेत। यापूर्वी आपण भरतजी मोरे सरांचा आवाज ऐकलात, आमच्या पाठीमागे आदरणीय निलेशजी मांजरेकर साहेब आहेत, गणेश कोंडचे गोड असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रथमतः मंडणगडची सफर घडवून आणली असं व्यक्तिमत्व आणि संघाचे संघमालक म्हणून GI11च्या पण त्यांना पाहू शकतायत। दुसऱ्या बाजूला आराध्या 11 जे आपले ऑक्शन पार पडलेत मुंबई येथे, भरपूर सारी रेस लागली होती। पुण्यात मात्र आपण पाहिलं तर खोलवट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, नो बॉल। पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा काउंट करण्यात आलाय, यस चक्क म्हणून घोषित करण्यात आलाय। त्यामुळे फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण 4 धावा स्कोर कार्ड वरती लगवल्या गेल्यात। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रियांश अद्विका 11 सहजरित्या पाठलाग केला टीएम बॉईज संघाच्या अगेन्स्ट, परंतु येणाऱ्या मॅचेस आहेत फ्री हिट कायम असणार आहेत, गोलंदाज चेंज होताना पाहायला मिळतात। पंचांनी त्याच गोष्टी आमच्यापर्यंत कळवल्या गेल्यात। तनिष यांच्या जागी नवीन गोलंदाज विश्वजितला ही मॅच जिंकायची असेल तर त्याला काहीतरी प्रयत्न चांगले करायचे आहेत। या मॅच मध्ये 5 बॉल त्याला अजून हाताळायचे आहेत। 1 बॉल टाकला होता तनिष मोगरे यांनी। विश्वजित आल्यात ओव्हर द विकेट, फ्री हिट आहे, फ्री हिट आहे, त्याच्यामुळे अपील झाली होती। पाठीमागे खेळाडू आहेत, एक्सप्रेशन देतात, तिथे सांगतायत की सर आउट आहेत, परंतु पंचाने तेच सांगितलं की हा बॉल फ्री हिट आहेत, त्यामुळे कदापि बॅटर आउट होऊ शकत नाही। डॉट बॉलची सांगता मात्र पाहायला मिळत आहेत। कमबॅक करणं विश्वजित जाणतायत, पाठीमागे काय घडलंय तो विचार नाही करायचा, मैदानाच्या आतमध्ये काय विचारानं चालायचं, तुम्हाला काय इंटेंट चालायचं आहे तो विचार सध्या मैदानावरती करतायत विश्वजित। ओव्हर द विकेट, फुलटच बॉल ड्राईव्ह केला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात, मिड ऑफचे फिल्डर थोडंसं वाईडिश आले, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्ले मध्ये 30 सेकंदच्या आतमध्ये जास्तीत जास्त खेळाडू असतात, त्यांना भेदणं गरजेचं असतं आणि त्या कंडिशन मध्ये आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली। धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर संघाची एकूण धावसंख्या फलकावरती 5। आमचे मित्र प्रतीक या ठिकाणी बसलेले आहेत, बरोबर कबरगणीचे आहेत, सुनील स्वतः बसलेले आहेत पूजा क्रिएशनचे, सुनीलजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत आणि निलेश मांजरेकर साहेब देखील थोडं थांबल्यात, थोडा वेळ घेतलाय, कारण आजच्या दिवसामध्ये एकूण आपल्याला जवळपास 14 सामने हे पूर्ण करायचे आहेत। त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न संपूर्ण युवा क्रीडा कमिटी हा एक संपूर्ण परिवार आहे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते,
परंतु जोपर्यंत बॉलला कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 5. 6 धावा 6 ऑन स्कोर कार्ड लगावण्यात आल्यात. चार बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 6. रेटम ओव्हर द विकेट. विश्वजित तयार. फटका चांगला खेळला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संजय यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 7 धावा. पहिल्या षटकामध्ये तनिषच्या षटकामध्ये भरपूर काही गोष्टी घडल्या परंतु तिथून ज्यावेळी विश्वजित आले, विश्वजितचे 4 बॉल जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना हाताळले होते. डॉट सिंगल 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 आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाही. दोन्ही सलामीवीर बॅट्समॅन तुषार आणि आदित्य यांना. विश्वजित आपला शेवटचा बॉल घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. कॅचची संधी होती. पाठीमागे पाहिलं खेळाडू येतोय का परंतु कदापि प्रयत्न केला असता तर कॅच होऊ शकली असती. बॉल पर्यंत तुम्ही पोहोचले होते, फक्त प्रयत्न करायचे होते. कदापि हात जर पुढे आणले असते तर हा कॅच कॅरी होऊ शकला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. जे काही करायचंय ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळी करायचं आहे. अन्यथा वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला समाप्त. 1 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 9. जावं डीजर राजकडे. ऐकत संगीत. पब्लिक जमती बघाया खेळ. चौकार षटकारांचा दोर. यॉर्कर बाउन्सर गतीचा वार. बॉलर कणखर उभे समोर. सजलाय मंच खेळाडूंना डंका वाजवाय गावाचा. सजलाय मंच खेळाडूंना डंका वाजवाय गावाचा. आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज घुमलाय. अगदी आवाज घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय मंडणगड प्रीमियर लीगचा. आणि प्रस्तुत करते आपण पाहिलं तर युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई. गीतकार गायक निमेश कानसर यांच्या आवाजामध्ये गायलं गेलेलं गाणं. कोरसमध्ये त्यामध्ये वैभव दुर्गवले असतील किंवा ओंकार घाग यांनी खूप चांगलं काम केलंय. आणि संपूर्ण संगीत संयोजक म्हणून आपल्या बरोबर सायनाथच्या परिसरामध्ये असलेलं कृपेश पाटील आणि प्रथमेश राणे यांचं SK रेकॉर्डिंग स्टुडिओ विरार या स्टुडिओमध्ये खास करून आपण पाहिलं तर हे गाणं रचलं गेलंय. ओ फुलटन थँक्यू. संजय मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. संजयच्या पहिल्याच बॉलवरती षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक मोठा फटका तुम्ही खेळला होता त्याच्यानंतर स्विच हिट पंच दर्शवतात. 22 माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 16 धावा 16 ऑन स्कोर कार्ड. चालू असलेला मॅच GI11 वर्सेस आपण पाहिलं तर आराध्य 11 या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आपण पाहू शकतायत. महत्वाचे खेळाडू आहेत. आज प्रत्येकाला इम्पॅक्ट टाकायचा आहे. प्रत्येकाला चांगला खेळ करायचा आहे. आपल्या संघासाठी एक चांगली भूमिका बजावायची आहे. त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न सध्या करतायत आराध्य 11चे खेळाडू. एका बाजूने आपण पाहिलं तर आदित्य कदम 30,000 पॉइंट प्राइज न आपण पाहिलं तर या खेळाडूला आपण पाहिलं होतं. पिंपलगावचा हा खेळाडू मैदानाच्या मध्ये एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर तुषार. कोण विसरेल तुषार सुतारला. मागच्या वर्षी तुषार सुतारनं केलेली बॅटिंग. मागच्या पर्वामध्ये मंडणगडमध्ये या खेळाडूची चर्चा सर्वाधिक जास्त रंगली होती. त्याचं कारण होतं की तुषारने मारलेले कव्हरला सिक्सर, तुषारने मारलेले सरळ बॅटने सिक्सर. कदापि भरपूर काही गोष्टीवरती चर्चा झाली होती की तुषार लेफ्टी बॅट्समॅन, मग तुषार काय करणार. पण तुषारने सर्वांना प्रभावित केलं होतं. तो तुषार मैदानाच्या आतमध्ये आहे.
लोवर फुल टच बॉल होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. सिंगल वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे अतुल आहेत, जोपर्यंत बॉलला कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 17 धावा. विकासजी आपलंही सरचे स्वागत. सुधीरजी करवडे साहेब आपलंही सरचे स्वागत. आणि मंडळाचे उपाध्यक्ष आमचे श्यामजी मॅच संपल्यानंतर लगेच वरती आलेले आहेत. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला फील्ड करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 18 धावा स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतोय 4. धावसंख्या धावफलकावरती 18. संजयने देखील कमबॅक केलाय. पहिला बॉल जरी त्याचा खराब होता परंतु त्याच्यानंतरचे 3 बॉल त्यानं चांगले टाकल्यात. स्पेशल हे खूप महत्वाचं आहे. संजय तयार. थँक्यू. म्हणून म्हटलं की हा खेळाडू एक परिपूर्ण परिपक्व खेळाडू आहे जो आणि मैदानावरती नारंगीचं मैदान म्हटलं तर तितकं प्रभावित करताना नाही पाहायला मिळाले, परंतु या कंडिशन मध्ये अशा प्रकारे बॅटिंग करू शकतोय. माझ्याकडे ताकद आहेत, माझ्याकडे स्ट्रोक चांगले आहेत हे दाखवून देतोय तुषार. लोवर फुल टच बॉल पुन्हा आपण पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळतं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 25. 25 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात टीम आराध्य 11 या संघाच्या. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये डीजर राजला ऐकूयात आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. आवाज घुमलाय मंडक प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज घुमलाय मंडक प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज घुमलाय मंडक प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. थँक्यू. आणि आराध्य 11 म्हटलं तर आदरणीय अमित कदम साहेब ऑनर या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा असलेला संघ. आणि दुसरी गोष्ट मैदानाच्या आतमध्ये काय आहेत तर दोन्ही खेळाडू जे खेळतात ना, तुषार आणि आदित्य, दोन्हीही पिंपलगावचे खेळाडू आहेत. पिंपलगावचे खेळाडू असल्या कारणामुळे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. इनिंग ब्रेक बरोबर जो मधला कालावधी होईल 4 षटकांचा, त्याच्यानंतर माही तनिष्का फायटर आणि दोस्ती 11च्या कॅप्टन आपणास विनंती आहेत आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. कुठलाही वेळ न दवडता आपण येऊन थांबलात तरी चालेल. ओ लेग स्टंपच्या बाहेर जातोय का? पंच राहील सर पाहतायत, दर्शवतायत. यस, वाईट एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. वाईड येतोय. धावसंख्या धावफलकावरती 26-26. नेट मध्ये नाही खेळता, मस्त बाहेर खेळतात अशी ही सिस्टम. 26 धावफलकावरती लगावण्यात आलाय. पुढचा बॉल आधी लेग स्टंपच्या बाहेर, आता ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न गोलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये करतोय, परंतु पंच दर्शवत आहेत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन पाहायला मिळतात. 2 बॉल वाईड. हुशार नाही. अजिंक्य यांना आपण पाहू शकतायत. अजिंक्य डोंगरे अडखळवन गावचे हे खेळाडू आहेत. ओ चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल टाकला मैदानाच्या मध्ये. ऑफ्टरच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पाहिलं तुषारची रेंज काय आहे, तुषारच्या रेंज पासून थोडासा दूर फेकण्याचा प्रयत्न केलाय. आणि पाठीमागे भरपूर साऱ्या नेट्स दिसत आहेत ज्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपण पाहतायत. परंतु मंडणगडची असलेली ही शिस्त आहे, तिथे कुठलाही खेळाडू खेळत नाहीत, त्याच्या बाहेर खेळतात. हे देखील खूप चांगलं आहे. ओ लोअर फुल टच बॉल पुन्हा एकदा कनेक्ट केला लाईनच्या बाहेर. थँक्यू. हा तुषार खेळाडू आहे, हा लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे.
त्यासाठी तो स्वतःला मंडणगड प्रीमियर लीग साठी घेऊन येत असतो. मला काहीतरी करायचं आहे, मला बनायचं आहे, मला मारायचे आहेत. प्रयत्न तो करतोय. लोवर फुल टच बॉल हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा परफेक्ट टायमिंग झालं नाहीत. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा परंतु साथीदाराने थांबवलंय. हे कॉम्बिनेशन असतं. ज्यावेळी तुम्ही एका टीम मध्ये खेळतात, एका गावासाठी खेळतात, एका वाडीसाठी खेळतात ना, त्यावेळी तुमचं कॉम्बिनेशन जुळलेलं असतं. तुम्ही कुठला खेळाडू बॅटिंग मध्ये आक्रमक भूमिका दाखवणार, कुठला खेळाडू सावध खेळणार, ह्या गोष्टी तुमच्या प्लॅनिंग मध्ये ठरलेल्या असतात. आणि तेच दोन खेळाडू पिंपळगावचे सध्या मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी करतात आराध्य 11 साठी. नेट मध्ये कोणी खेळू नये ही विनंती आहे. ओ चांगला बॉल, आवाज आला होता, भरपूर काही गोष्टी होत्या. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. यस्टरना मिस करताना पाहायला मिळाला. जो बॉल टाकला होता कदापि थोडा जास्त बाहेर निघाला आणि ज्या पद्धतीनं बॉल स्पिन थोडा स्विंग होताना पाहायला मिळाला, थोडा बाहेर निघाला. कदापि अजून मध्ये असता तर यष्टी उडाली असती. धावसंख्या धावफलकावरती वाईट न वाढत असताना पाहायला मिळतात 35-35. एक वेगळा काहीतरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, जसा टेनिस क्रिकेटमध्ये नो लुक शॉट त्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलवरती लक्ष नव्हतं. हा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल. धावसंख्या 35. चौकार. 4 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 39. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठी. बरोबर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. काही वेळामध्ये आमचे डीबीएनचे प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेल या ठिकाणी स्क्रीन देतील. हा सचिनजी शिगवन साहेब आपले स्वागत. निकेश आपले स्वागत. विरल आल्यात शेवटचं षटक फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. ओ षटकार 6. पब्लिक जमती बघाया खेळ चौकार षटकारांचा दोर. यॉर्कर बाउन्सर गतीचा वार. बॉलर कणखर उभे समोर. थँक्यू तुषारची काय बॅटिंग पाहायला मिळते. दमदार असरदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. नाव आहे तुषार. आणि आज मात्र मैदानावरती आमच्यावरती असलेली जबाबदारी काय असते ना, ती त्याने स्पष्ट दाखवून दिला आराध्य 11 साठी. हो, नारंगीच्या मैदानावरती आम्ही खेळण्यासाठी आलेलो आहोत आणि या मैदानावरती मला चांगली कामगिरी करायची आहे. पण दुसऱ्या बाजूला गणेश मंदिर आंबवणे गावचे विरल शिगवण यांनाही त्यांना थांबवायचं आहे. हो, बॅटची एज लागली आणि तुषार लगेच निघाला. पंचांच्या तिथे इशाऱ्याची वाट न पाहता लगेच परतलायत. एक चांगली खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये काय असते ना, ती दाखवलं तुषारनं. त्यासाठी तुषारसाठी टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे, कारण पंचांची त्याने वाट नाही पाहिली आणि लगेच तो मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. चांगल्या खेळाडूचं चांगलं लक्षण काय असतं, तर तिथे आपल्या बॅटला लागलाय, स्पर्श झाला हे त्याला माहित होतं आणि तो लगेच परतलाय. आउट. पहिल्यांदा दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर
अथर्व शिंदे लाटवण गावचे खेळाडू आहेत. अथर्व शिंदे यांना आपण पाहू शकतायत. आज गावागावातून आलेले खेळाडू, मंडणगडच्या परिसरातून आलेले खेळाडू, वाडी मधून जमा झालेले खेळाडू एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मिनी स्टेडियम वरतीच खेळतात जणू काही. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे अतुल आहे. आता अंपायरच्या इशाऱ्याची वाट त्या ठिकाणी पाहावी लागेल. पंच काय डिसिजन देतात त्याची वाट पाहावी लागेल. पंच आता तेच गोष्टी सांगणार आहेत. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. खेळाडू तर धावले होते, परंतु स्ट्रायकर बॅट्समॅन जागेमध्ये होते. हवेमध्ये खेळलाय बॉल. झेलची संधी. झेल 1-2. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 45 वरती दुसरा धक्का टीम आराध्य 11ला. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का झाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला तुम्ही येता का माझ्या साई. थँक्यू. जितू पाटील आल्यात. कुंबले गावचे खेळाडू आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, थांबवलाय बॉलला, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 46. 46 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य मैदानाच्या आतमध्ये अजूनही थांबलेले आहेत. जे काही करायचं त्या आदित्यला मैदानाच्या आतमध्ये करायचं. आदित्य कदम सर्वाधिक जास्त पॉइंट्स आणि प्राइज आयकॉन खेळाडू म्हणून या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम पिंपलगाव. फटका चांगला खेळला. जो थँक्यू. बनवण्यात आल्यात. 51 धाव्यांचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी टीम जिया 11 या संघाला आराध्य 11च्या अगेन्स्ट. चला पुढच्या मॅचचा टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी पोहोचा. माही तनिष्का फायटर आणि दुसऱ्या बाजूला दोस्ती 11. रंगत वाढणार आहेत, कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ आहेत. संपूर्ण आता सर्व संघ जर आपण पाहिलं तर पॅक संघ आहेत. माही तनिष्का फायटर म्हटलं तर विशाल मांजरेकर असतील, नितेश साळवी, जयराम मांडवकर, किरण साखरे, निलेश जगताप, राज कदम, विशाल पवार, शुभम सुतार, प्रफुल्ल पातेरे, सौरभ कदम, आदित्य गमरे, तन्मय कामनकर, मनोज भागडे, ऋग्वेद नागले आणि अक्षय कोबनाक हे संपूर्णतः खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील माही तनिष्का मध्ये. यस, ज्येष्ठ आणि मंडळाचे वरिष्ठ सल्लागार आदरणीय भिकुमामा मालप यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. माही तनिष्का फायटर्सनं जिंकलाय. 52 टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम दोस्ती 11चा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. दोस्ती 11 म्हटलं तर दोस्ती 11चा स्क्वॉड देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय, जिथे उमेश धाडसे दादूस, माप्रल तरी बंदरवाडीचा खेळाडू आहेत, धैर्य पोस्टुरे डीपी, केतन नलावडे यासारखे खेळाडू असतील, प्रणय नागती, प्रणय ठोंबरे, रितेश कामणकर, शैलेश भोगल, सुयश सकपाल, शिशिर वडतकर, मनीष अब्गुल, मयूर फनसे, कल्पेश पाटील, मनीष दुर्गवले, वैभव
आणि शुभम मापदी हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये संगीत ऐकूयात. टार्गेट नाव 51. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. हा आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. 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 थँक्यू. आपल्याकडे नाही आहेत बॅट्समॅन. संजय सांगेकर सर एका बाजूला पंचांच्या माध्यमातून आहेत. सांगेकर म्हटलं तर सचिन सांगेकर आमचे जवळ एक मित्र राहिलेत. राहील सर अनेक वर्ष आपण पाहिलं तर मंडणगडच्या जवळचं क्रिकेट त्यांनी पाहिलात. पंचांच्या माध्यमातून कामगिरी त्यांची राहिल्यात. आणि तिसरे पंच जे हेमंत ठाकूर सर आहेत, ज्यांना आपण नुकताच एका स्पर्धेमध्ये याच मैदानावरती पाहिलं आणि एक्सपिरियन्स आहेत, क्रिकेटर आहेत, स्वतः क्रिकेट खेळतात अजूनही 40+ आई भाऊदेवी कांदारपाडा दहिसर 40+ क्रिकेट त्यांना आपण खेळत असताना पाहिलं. एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. तिन्ही पंच जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे तिन्ही पंचांचा मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यापूर्वी भरतजी मोरे सरांचा एक गोड आवाज ऐकलात. नुकताच झालेली वस्य विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा विरार येथे पार पडली यशवंतनगर या क्रीडा मैदानावरती. चला टार्गेट 51 धाव्यांचं टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळतात. काहीच वेळामध्ये आमचे डीपीएन लाईव्ह टीम त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. लेग बिफोर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी आणणं कठीण असतं, परंतु कठीण काहीच नसतं. सर्व काही गोष्टी इझी आहेत, सोप्या असतात, फक्त करणं गरजेचं आहे. आणि डीबीएनने सातत्याने त्या गोष्टी केल्यात. पहिल्यांदा प्लेयर पोझिशन आणणारं पहिलं चॅनल जर आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्ह होतं. वॅगन व्हील, आज वॅगन व्हीलचा विचार केला तर डीबीएनचं वॅगन व्हील 70 स्पोर्ट्स लाईव्ह असू द्यात, टेनिस क्रिकेट .in असू द्यात, किंवा अनेक सारे जे चॅनल्स आपल्या भारतामध्ये आहेत त्या सर्व चॅनलवरती वॅगन व्हील आज डीबीएन लाईव्हचं जे पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं संपूर्ण आता काही गोष्टी आहेत. नयन तांडेला आहेत तिथे, धनंजयजी मांगेला बसलेले आहेत, स्वतः प्रवीण पाटील आहेत. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉल, पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात, चौकार. थँक्यू. याही नावाची चर्चा सातत्याने राहिल्या आहेत. गणेश कोंड गाव आणि त्या गणेश कोंड गावचे मात्र आपण पाहिलं तर एक दमदार खेळाडू म्हणून देखील पाहिलं जात आहेत. जसा बाबाचा उल्लेख केला त्यानंतर सुनील यांचा देखील उल्लेख सातत्याने केला जातोय. सुनील बांद्रे गोडस व्यक्तिमत्व म्हणून देखील राहिलेत. आणखीन एक शॉट, पूल केला, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्र पोहोचत असताना पाहायला मिळाले, दर्जेदार झेल टिपत असताना पाहायला मिळाले. फलंदाज डगआउटच्या दिशेने सुनील यांची मोठी विकेट, आउट. थँक्यू. अथर्व शिंदे
जबरदस्त कॅच अथर्व शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन वरती अगदी टच होते, त्याच्यानंतर पुढे धावत येणं, त्याच्यानंतर कॅच घेणं, बॅलन्स करणं, सर्व काही गोष्टी तुमच्या खूप महत्वाच्या असतात. आणि फिटनेस हा तुमचा सातत्याने दिसून येत असतो. फिटनेस तुम्ही किती चांगल्या लेवलला ठेवतात. संचित अमोल यांचे बंधू हवेमध्ये खेळ देखील मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. धक्का लागलाय संचितच्या स्वरूपानं. टीम GI11 ला कॅच घेतला रोहनने. तापायो निघलाय मोठे बायंताना पालखीनं बैसल्या डोंगरी सुटलाय गारगार वारांना सरीच्या कोसळल्या तापायो निघलाय मोठे बायंताना पालखीनं बैसल्या डोंगरी सुटलाय गारगार वारांना इथल्या करारल्या थँक्यू. करारल्या देवी आवो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अजय मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. अजय शिगवन मॅन फ्रॉम गुढेघर. लोवर फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. हॅट्रिकची संधी होती, परंतु त्या ठिकाणी हॅट्रिक आपल्याला मिस होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 5. युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अमोल वैराग साहेब, आपणास विनंती असेल आपण मंचावरती आदरपूर्वक येऊन स्थानापन्न व्हावं. युवा क्रीडा कमिटीचे आपल्याला विनंती आहेत, आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. धावसंख्या 5 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. ओ चांगला फटका खेळलाय अतुल यांच्या बॅटमधून. गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. हा खेळाडू महत्वाचा आहे, कारण भरपूर वेळा याही खेळाडूंना आपण पाहिलं तर अनेक साऱ्या मॅचेस जिंकवलेल्या आहेत अतुल यांनी. आणि GI11 विचार तोच करतो की अतुलचं शेवटपर्यंत मैदानावरती कसं थांबणं. कदाचित 4 षटक जर अतुल खेळला तर 51चा पाठलाग देखील होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहेत, काही गोष्टी होऊ शकतात. धावसंख्या धावफलकावरती 7. ओ लोवर फुलटस बॉल, नो बॉल पंचाने काउंट केलाय. पाठीमागे चाललाय. एक तर घेतलं, दुसऱ्याचा प्रयत्न अतुल करणार. सेकंड रन नाव कंप्लीट. प्लस नो बॉल. 2 + 1 3. 2 + 1. आमचे डीजे देखील आता सायरन वाजवतात, सांगतायत की डेंजर झोन मध्ये तुम्ही आलेला आहात. नो बॉल आणि नो बॉल वरचा पुढचा बॉल फ्रीट असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 10. ज्या धावगतीनं चालायचे आहेत ना GI11 ला, त्या धावगतीच्या जवळपास सध्या चालताना पाहायला मिळतोय. हा शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे, कारण या बॉलवरती फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिट वरती तुम्हाला मात्र चान्स घ्यायचा असतो. पाहूयात आता अतुल कशा प्रकारे चान्स घेणार. अतुल महाडिक या संघाचा आयकॉन खेळाडू, अडखल गावचा. ओ चांगला फटका खेळला. जरी षटकार नाही आला परंतु चौकार आलाय आणि या चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या त्या मात्र 14. ज्या धावगतीने चालायचं होतं ते टीम GI11 ला त्या धावगतीने सध्या चाललाय. जरी 2 विकेट गमावले परंतु मी म्हणेन एक चांगली धावसंख्या उभारल्या पहिल्या षटकामध्ये. आता आराध्य 11 ला कमबॅक करायचा आहे. GI11 ला ज्या धावगतीने चाललाय त्या धावगतीनं रणनीतीनं मैदानावरती खेळ करायचा आहे. डीजे राजकडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानावरती येऊयात. पब्लिक जमती बघाया खेळ चौकार षटकारांचा जोर यॉर्कर बाउन्सर गतीचा वार बॉलर कणखर उभे समोर सजलाय मंच खेळाडूंना डंका वाजवाय गावाचा. आदरणीय निलेश मांजरेकर साहेब, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आराध्य 11च्या अमित कदम साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच आनंद घेण्यासाठी आमचे मित्र यश किनी या मॅच आनंद घेतात. यश आपलंही सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लगावण्यात आल्या 14. प्रतीक ज्या मला माहिती देतील पहिल्या षटकामध्ये तिथे किती रन आल्या होत्या, या षटकामध्ये किती आल्या तेही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांना डी बेंचच्या स्क्रीनवरती. तिथे 9 होते, इथे 14 आल्यात. म्हणजे GI11 त्या पुढे वेगाने चाललाय. याही गोष्टी प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाला सुरुवात. लोवर फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल कंप्लीट.
सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 15 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. थोडा प्रतीक आता आमचा विचार करतोय की ह्या सर्व काही गोष्टी मी विचारणार आहे त्याच्यामुळे आता तोही तयारी करतोय की पहिल्या षटकामध्ये किती रन आला तेही बाजूला लिहून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 15 धावा. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. माहित आहेत की मायनस कोण आहेत प्लस कोण आहेत कोणाच्या अगेन्स्ट काय प्लॅन करायचा. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डेंजर झोन कडे धावत होते जितू परंतु 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. म्हणून म्हटलं की सेन्सिबल क्रिकेट काय असतं ते अतुलकडे आहेत. आक्रमक क्रिकेट काय असतं ते अतुलकडे आहेत. छोटा पॅक बडा धमाका म्हणून या खेळाडूची सातत्याने ओळख राहिला. मंडणगडमध्ये अडखळ गावामध्ये राहिलेली ओळख आहे आणि हा खेळाडू आज जिया 11 साठी कशा प्रकारे प्रभावित करणार याच्यावरती देखील चर्चा सुरू झालेली आहे. आमचे मित्र निखिल या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एनडी स्पोर्ट्स लाईव्ह मध्ये नेहमी ज्यांना आपण पाहिलेलं आहेत ते या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक कॅच त्या ठिकाणी मात्र टिपण्यात आलाय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. अखेरीस अतुल यांना मात्र मैदान सोडावं लागलंय. फटका खेळायचा होता बिटवीन द गॅप मध्ये थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. अतुल महाडिक आउट. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. नाम भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर अजिंक्य डोंगरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. आता इझी कॅच सुटला आहेत. पाठीमागचे 2 कॅच जर पाहिले तर कठीण होते ते कॅच तर यशस्वी टिपले परंतु सहजरित्या झेल कधी कधी हातातून सुटतोय ना तशाच गोष्टी मैदानाच्या मध्ये घडत असताना पाहायला मिळाल्यात. जीवनदान मिळालं अजिंक्य डोंगरे यांना. अडखळवन गावचे खेळाडू आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 19. ओव्हर द विकेटने पुन्हा तुषार. तुषारचा बॉल आता गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने मिड विकेट मधून. जोपर्यंत पुढे येतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 19 रन. अजूनही 31 धाब्याची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 51 धाब्यांचा पाठलाग करायचा आणि 13 बॉल आहेत म्हणजे उलटा पुलटावाला मामला आहे. 13 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. 13 ला उलट केलं तर 31, 31 ला उलट केलं तर बरोबर 13. पाहूयात काय घडणार. माझ्या स्वप्नात आली जवळ येऊन काय म्हणाली. सावधानी माझ्या स्वप्नात आली जवळ येऊन काय म्हणाली. हे संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. मध्ये करायच्यात रन 25 रन रिक्वायर्ड टू विन. येणारे 12 बॉल. अर्धा खेळ पाहिलाय. अर्धा खेळ अर्धा पल्ला पाहिलाय. अर्धा पल्लामध्ये धावसंख्या होताना पाहायला मिळाल्या ती मात्र जवळपास 26 झाल्यात. 25 हव्यात म्हणजे अर्धा पल्ल्यापेक्षा जास्त पल्ला गाठलाय. 26 होताना पाहायला मिळालेले आहेत. 25 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी असणार. 12 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज आहे. आणखीन एक महत्वाची बाब आहे. ओ पायवरचा बॉल फ्लिक केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेगला चाललाय. वेगाने चाललाय. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहेत. जोपर्यंत बॉलला थांबवलं जाईल का पाहूयात. रेस लागल्यात. फुटबॉल जरूर खेळल्यात परंतु बॉलला थांबवलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर संघाच्या आता मात्र जोडल्या जातील 3 ने. पुढे जात असताना पाहायला मिळतात 29 धावा. आणि एक स्पेशली महत्वाची बाब काय माहिती प्रतीकजी. तिथे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या. बरोबर त्याच 25 करायच्या जिया 11ला. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 25 रन जिया 11ला करायचे आहेत. ज्या 25 रन शेवटच्या 2 ओव्हर मध्ये केल्या होत्या आराध्य 11 विनायक आपलं स्वागत आहे. विनायक कावनकर. फटका चांगला खेळला. पुन्हा गॅप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी.
हातामधून निसटला, परंतु बॅकअप आहे नशीब, नाहीतर पॅकअप करावा लागला असता. पाठीमागे आलेला बॅकअप होता, त्याच्यामुळे ह्या 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 31, अजून 20 धावेची गरज आहे. 10 बॉल मध्ये 10च्या दुप्पट 20 करायचे आहेत. आणि अजिंक्यकडे ती श्रमता आहेत. जसा अजिंक्यचा फटका पाहिला होता आपण मागच्या अजिंक्य होती, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खास करून द विकेट. फटका पुण्याचा खेळला. चेंडू मात्र आपण पाहिला तर त्या ठिकाणी 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. जोपर्यंत बॉलला कलेक्ट केला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. अजूनही 19 धावेची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत ते मात्र 9 चेंडू आणि 19 धावा. हे या सामन्याचं समीकरण. अनेक जण सध्या डीव्हीएन लाईव्हला जोडले गेलेत, मॅचचा आनंद घेतात, लाईव्ह पाहतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अनेक साऱ्या कमेंट्स युट्यूबला आम्हाला मिळतात, त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचं स्वागत. फटका फोर्स केला, प्रोटेक्शन लॉंग ऑफला आहेत, परंतु त्याच्या पुढे पडेल बॉल. 1 बाउन्स कलेक्ट केलेला तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. 51चा पाठलाग सुरू आहे. प्रभावित करण्याचा कामगिरी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये गोलंदाज देखील करतायत. अनिकेत यांनाही आपण पाहतायत. अजिंक्य स्ट्रायकरवरती मैदान रंगलाय डावाचा, शौर्याच्या या देयाचा. मैदान रंगलाय डावाचा. आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. थँक्यू. देखील आम्हाला आनंद घेतात. योगेशजी घरत आपलंही स्वागत. 6 बॉल मध्ये 16 धावेची गरज आहे त्या सामन्याला जिंकण्यासाठी. युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी वैराग साहेब यांनाही आपण मैदानाच्या बाहेर तिथे पाहू शकतायत. अनेक देणगीदार आहेत ज्यांचा मला महत्वाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचे मनापासून आभार. 6-16. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रन घ्यायचे आहेत त्या ठिकाणी. गोलंदाजानं तिथे तर काय केलं, त्यानं बॉल अडवलात, पण त्याला माहित नाहीत की रन घेण्याचा प्रयत्न झालाय. पंचाने आता 3ऱ्या पंचांकडे सध्या हे डिसिजन दिलं, त्यामुळे आमचे 3रे पंच हेमंत ठाकूर सर त्या ठिकाणी थोडे होतील बिझी. पाहूयात ही रन आहे का, आणि ही जर रन झाली तर कदापि चिक्की सिंगल म्हणता येईल. नॉट आउट. बॅट्समॅन सेफ आहेत, रन घेण्यात आलाय, चिकी सिंगल घेण्यात आलाय. 5 मध्ये 15ची गरज. एकतर स्ट्राईक चेंज झालाय, हा सर्वाधिक मोठा पॉइंट ठरू शकतोय. कदापि जर येणाऱ्या कालावधीमध्ये मोठे फटके आले तर. ओ मिस केलाय बॉलला. नाही, मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल 4 बॉल मध्ये 15 धावेची गरज. रन तर घेण्यात आले होते, परंतु पाहूयात आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये काय होणार. 15 धावेची गरज आहे. षटकारांची भाषा बोलावी लागेल, षटकार मैदानाच्या मध्ये ठोकावे लागतील, चौकार मारावे लागतील, तरच हा मॅच तुम्ही जिंकू शकतायत. लीगची मॅच जवळपर्यंत क्लोजअप होईल का पाहूयात. ओ द विकेट. फुल आणखीन एक धक्का टीम GI11 आउट. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर. नारंगी मैदानावर. बिटर विरोधी गेम चेंजर. नवीन तारे इथे चमकणार. संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार धाम. आणि राजकुमार यांनी जर हा सामना जिंकवला, 3 बॉल मध्ये 15 रन जर केल्या,
तर आदरणीय निलेश मांजरेकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइस त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. सुरुवात राजकुमार बैकर मॅन फ्रॉम कबरगानी या खेळाडूंना हा सामना जर जिंकवला तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. पाहूया काय घडणार. 3 बॉल मध्ये 15 धावेची गरज. ओ मिस 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 करताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल मध्ये आता 15 धावेची गरज आहे. एकतर विकेटवरती असलेला थोडा ग्रास त्या गोष्टी तुम्हाला जाणून मैदानाच्या आतमध्ये कसं खेळायचं आहे. बॉल तुमच्यापर्यंत तितक्या वेगाने येणार की तितका स्लो येणार ह्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये अद्यावत करायच्या जाणायच्या आहेत. कदापि जो आज ह्या गोष्टी जाणेल तो मैदानावरती विजयी होणार आहे. 2 मध्ये 15ची गरज. पुन्हा मिस केलात. शेवटचा बॉलचा खेळ आता राहिलात. मॅच मध्ये औपचारिकता शेष राहिल्यात कारण 1 बॉल मध्ये रन करायच्यात 15. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं. माही तनिष्का फायटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल दोस्ती 11. या 2 टीम दरम्यान रंगेल पुढील मॅच. बिग ब्लो महत्वाचा मॅच असेल. दोन्ही संघामध्ये जर आपण पाहिलं तर धडाकेबाज खेळाडू आहेत. एका बाजूला विशाल मांजरेकर बाबा असतील, दुसऱ्या बाजूला उमेश धाडसे. शेवटचा बॉल देखील चांगला टाकलाय. मॅच मात्र या ठिकाणी झाला फिनिश. सामन्याला जिंकलाय टीम आराध्य 11 त्याच्यामध्ये इम्पॅक्ट राहिलात. खास करून महत्वाची पारी राहिली ती या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तुषार यांची जे लेफ्ट हँड बॅट्समॅन होते. तुषारनं केलेल्या रन ज्या होत्या त्या पहिल्या इनिंग मधल्या सर्वाधिक महत्वाच्या रन्स पाहायला मिळाल्यात. तुषारनं केलेल्या रन जर आपण पाहिलं तर प्रशांत आम्हाला माहिती देतील.